स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आज लोकसभा अधिवेशन चालू असताना, आज सुट्टीवर फलटण इथे आला असताना अनेक विषय चर्चा आणि चर्चेतनं बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या। संसदेमध्ये परवा जी मी मागणी केली होती त्या मागणीचा विपर्यास पण झाला। त्याच दिवशी माझ्या मागणीमध्ये मी काय म्हटलं होतं ही ऑडिओ क्लिप टाकली होती, पण गावी आल्यानंतर सगळ्या आपल्या पत्रकार बंधूंच्या मार्फत योग्य मेसेज पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं। विशेष करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यांची भूमिका 2-3 दिवसामध्ये स्पष्ट केली। मी मध्यंतरी माळशिरस तालुक्यात ही माझी भूमिका मी मांडली होती। आरक्षण या विषयावर माझी भूमिका मांडली होती। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेशी संपूर्ण महाराष्ट्राचं एकमत झालेलं, विविध समाजाचं एकमत झालेलं आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण मिळताना मी लोकसभेत अशी मागणी केली होती की ओबीसीचं आरक्षण मिळावं, म्हणजे वाढीव जे आरक्षण आहे, इतर जसं बिहारला आता दिलं, तामिळनाडूमध्ये आहे किंवा अन्य राज्यामध्ये 50% जास्त मर्यादा वाढून आरक्षण दिलं गेलं, त्या पद्धतीने याला इतर मागास प्रवर्गात आता समजा मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्याला उद्या जसं एनटी, व्हीजीएनटी याला मराठा समाजाला कधी एमटी म्हणतील, पण असणाऱ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंवा 50% आत्ता आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठेही मराठा समाजाचा आरक्षणाचा सहभाग नव्हता, अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे आणि तरच ते आरक्षण टिकेल। मराठा समाजाला जर 50%च्या आत आरक्षण दिलं तर जातीमध्ये विषमता निर्माण होईल आणि असणाऱ्या जवळपास 3-3.5 कोटी लोक मराठा समाजाचे आहेत आणि त्यांना वेगळंच आरक्षण देणं, 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे आवश्यक असणाऱ्या घटना दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने मागच 105वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि त्या घटना दुरुस्तीच्या आधारावर विशेष बैठक लावून महाराष्ट्र सरकारलाही ज्या पद्धतीने इतर राज्यांनी त्यांची आरक्षण वाढवली आणि महाराष्ट्र सरकारलाही आरक्षण वाढवणं गरजेचं आहे। आणि त्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्रिगट, समिती आणि कॅबिनेट यांचे एकमत होण्यासाठी आपण त्या ठिकाणी आवाहन केले की धनगर समाज आणि मराठा समाज या दोन्ही जातींचे प्रश्न बिकट आहेत। मराठा समाजाच्यासाठी अतिरिक्त आरक्षण निर्माण करणं गरजेचं आहे व त्याच पद्धतीने धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे। ओबीसी समाजामध्ये असणाऱ्या ओबीसी समाजामध्ये आरक्षण मी मागितलेलं नाही, अतिरिक्त आरक्षण हे 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊन नवीन प्रवर्ग तयार करण्याची मागणी केल्यामुळं काही त्याच्यामध्ये थोडासा विपर्यास झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि आज माझी भूमिका या निमित्ताने मी स्पष्ट करत आहे। जय हिंद। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।